नमस्कार मित्रांनो, if you want a hard erection, stony hard erection, then you must have a normal testosterone level in your body. आणि आज आपण त्याच्याच विषयी आज जाणून घेत आहोत की नॉर्मल टेस्टोस्टेरॉन आपण कसं मेंटेन करू शकतो आणि टेस्टोस्टेरॉनमुळे आपल्याला काय बेनिफिट मिळू शकतात त्याच विषयावर आपण या व्हिडिओद्वारा आज थोडक्यात माहिती घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला इतकं नक्की माहीत आहे की जितकी तुमची स्ट्रॉंग डिझायर असेल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा इंटिमेट होण्यासाठी तितकं स्ट्रॉंग तुम्हाला इरेक्शन मिळतं आणि जितकी पुअर तुमची इच्छा असेल तितकं तुम्हाला वीक इरेक्शन मिळतं. हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे जे इरेक्शन असतं हे कशामुळं आपल्याला मेंटेन ठेवायचं असतं आणि ते नॉर्मल टेस्टोस्टेरॉन आपल्या बॉडीमध्ये किंवा ऑप्टिमम लेवल टेस्टोस्टेरॉन आपल्या शरीरामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. तर टेस्टोस्टेरॉन लेवलला तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही जर तुम्हाला लैंगिक आयुष्य चांगलं जगायचं असेल तर. आणि टेस्टोस्टेरॉन लेवल नॉर्मल किंवा ऑप्टिमम ठेवण्यासाठी हे तुमच्या हातामध्ये आहे. हे त्यासाठी तुम्हाला शिलाजीत अश्वगंधासारखी औषधी घ्यायची किंवा डॉक्टरांकडे जायची गरजच नाही आहे. तर नॅचरली तुम्ही टेस्टोस्टेरॉन तुमच्या शरीरामध्ये वाढवू शकता. सिम्पल आहे की तुम्ही जास्तीत जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचं सेवन करा. 1. जास्तीत जास्त ज्युसेस घ्या. 2. एक अर्धा तास सकाळच्या उन्हामध्ये नक्कीच फिरा. चांगलं फास्ट वॉकिंग करा किंवा स्ट्रेंथनस एक्सरसाइज करा किंवा जिम लावा. याच्यामुळं नॅचरल टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन खूप चांगल्या प्रकारे वाढतं. कारण की आजच्या स्थितीमध्ये ज्या की लोकांना टेस्टोस्टेरॉन लेवलची कमी आढळून येते त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं एका स्टडीद्वारा की व्हिटॅमिन D3ची कमतरता असतेच. म्हणून व्हिटॅमिन D3 जर तुम्हाला सकाळी सकाळी फिरणं शक्य नसेल तर व्हिटॅमिन D3चे सॅचे जे असतात ते तुम्ही आठवड्यातून एक सॅचे जे 60,000 इंटरनॅशनल युनिटचं असतं, एक सॅचे आठवड्याला असे 8 आठवडे जर घेतलं तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ऑप्टिमम लेवल टेस्टोस्टेरॉन मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला टेस्टोस्टेरॉन अजून नॅचरली वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नॅचरल थॉट्स किंवा काही पोर्नोग्राफी किंवा काही सेक्शुअल टॉक हे पण करणं अत्यंत गरजेचं असतं की त्याच्यामुळं टेस्टोस्टेरॉन लेवल बूस्टअप होते किंवा स्टिम्युलेट होते. आणि या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर मला वाटतं टेस्टोस्टेरॉन लेवल बूस्टअप करण्यासाठी तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या मनामध्ये अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, तुमचा मूड ऑफ असेल किंवा तुमचा लो मूड असेल तर टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन कमी होतं. म्हणून टेस्टोस्टेरॉन आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी केव्हाही तुम्ही प्रसन्न राहा, फ्रेश राहा, चांगले 4 मित्रामध्ये गप्पा मारा, चांगले पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी करा. तर त्याच्यामुळं जर तुमचं मूड चांगला असेल तरच टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन आपल्या शरीरामध्ये ऑप्टिमल लेवलवर दिसून येतं असं एका स्टडीद्वारे सिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवायचे असेल तर या 4 गोष्टी घरच्या घरी करा. आणि जितकं चांगलं टेस्टोस्टेरॉन असेल तुमच्या रक्तामध्ये तितकं चांगले तुम्हाला हार्ड इरेक्शन किंवा स्टोनी हार्ड इरेक्शन तुम्हाला मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला कोणाचीही मदत घेण्याची अजिबात गरज भासणार नाही. तर मित्रांनो, चला तर आजपासूनच सुरू करूया की तुम्ही रोज सकाळी व्यायाम करा, अर्धा तास उन्हामध्ये फिरा, व्हिटॅमिन D3 तुमचं चांगलं नॉर्मल करा, प्लेंटी व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचं याचं जास्त सेवन करा. जर अँझायटी डिप्रेशन असेल तर प्राणायाम आणि योगा करा. या सर्व गोष्टी जर तुम्ही घडवून आणल्या तर तुम्हाला कोणत्याही लैंगिक समस्या उद्भवणारच नाहीत. छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये असतात. घरच्या घरी जर आपण केल्या तरी तुम्हाला कोणत्याही लैंगिक समस्या उद्भवणार नाही याची नक्कीच काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.